सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम अहर्निसी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. तुका मने कोटी कुळेती पुनीत, तुका मने कोटी कुळेती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम. मुसरे चरणा संतांची, मुसरे चरणा संतांची, मुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. काय माझी वाणी मानील संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल 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 सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्य पावन भूमी लातूर शहरातील शाहूनगर या पवित्र प्रांगणामध्ये, हनुमानजीच्या पवित्र दरबारामध्ये
अधिक मासाचं औचित्य साधून सर्व भाविकांच्या संयोजकाच्या द्वारा गुणीजन गायक वादक महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा भगवत चिंतनाचा सोहळा संपन्न होत आहे. मृदंगाचा टाळाचा ध्वनी आला की हृदय भरून आलं भाऊ. खूप दिवसानंतर महिन्यानंतर हा परत भगवत चिंतनाचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. देवाची कृपा होती म्हणून हा आवाज आपल्या कानी पडला. कदाचित कोरोनामध्ये आपण सुद्धा जाऊ शकत होतो. बरवे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी. फक्त देवाच्या कृपेने उरले तरी तुम्हा समर्पण व्हावं. ठीक आहे, म्हणजे मग वाचलेलाचा फायदा होईल. नाहीतर जीवन चिंतना वाचून जर जात असेल का, भगवंताने या क्षणालाच घेऊन जावं. राहायचं कशासाठी? आतापर्यंत अनेक जन्मात अनेक यवनीत खाणं पिणं विषयाचा भोग घेणं चालतच आलंय. आणि जर मग राहिलेल्या काळामध्ये आमचं जीवन जर त्या पद्धतीनं जात असेल तर सुकर कुकर उंट खर बड पशु अन में चार, तुलसी हरि के भगत बिना कोई नरनार. महाराज सांगतात जीवन जर या पद्धतीनं जात असेल तर ते जीवन पशुतुल्य जीवन आहे. आणि म्हणून आपण देवदुर्लभ असणाऱ्या मनुष्य जन्माला आलोत. आणि आल्यानंतर या देहाकडून जी साधना व्हायला पाहिजे, ज्या साध्यासाठी भगवंताच्या कृपेने देह मिळालाय, तेच आणि तेच साध्य या देहात मिळवणं हा मनुष्य जीवनाचा पुरुषार्थ आहे. शोकांतिक आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की नेमकं मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्या साध्यासाठी भगवंताने देह दिला ते साध्य विसरून जातो. विसरून जातो आणि जीवन मायेच्या प्रांगणामध्ये कसं संपत कळत नाही. बघता बघता सूर्य जसा अस्तमानाला जातो तसं जीवन कळत न कळत जीवनाचा सूर्य सुद्धा कधी अस्तमानाला जातो कळत नाही. आणि मग त्या क्षणाला आठवण येते, विचार पडतो, पण वेळ निघून गेलेली असते. गेलेली वेळ आयुष्यात पुन्हा नाही. म्हणून देवाच्या कृपेने आपण सगळे सुखरूप आहोत आणि या क्षणाला भगवत चिंतनाच्या सेवेला आपण उपस्थित आहोत. हे देवाची आपल्यावरती कृपा आहे. या संकटानं सगळं जगत त्रस्त आहे महाराज, त्रस्त. विज्ञानाच्या प्रगतीनं स्वतःलाच देव मानणारे विज्ञानवादी या क्षणाला कुठे गेली? घरात लपून बसली. अर्थात विज्ञानाची प्रगती किती होऊ द्या, विज्ञानाची प्रगती किती होऊ द्या, विज्ञानाला अध्यात्मापुढे हात टेकावेच लागतात असा सिद्धांत आहे. फार झाला तर विज्ञानाच्या प्रगतीनं प्रवास सुखकर होईल, फार झाला तर. है की नाही? महाराज म्हणायचे विज्ञानाची प्रगती झाली म्हणजे काय झालं? फार झालं तर, लौकिक व्यवहाराने बोलू आपण, फार झालं तर प्रवास सुखकर होईल. पण विज्ञानाच्या प्रगतीनं प्रवास संपणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये प्रवास करायचं म्हणले की मनुष्याला दूर जायचं म्हणले की त्याला 4-4, 15-15 दिवस, महिना प्रवास करावा लागायचा आणि मग तो कुठेतरी ठिकाणाला पोहोचायचा. पण अलीकडल्या काळामध्ये विज्ञानाचे आविष्कार नवीन नवीन निर्माण होत गेले आणि प्रवास हा सुखकर झाला लौकिक व्यवहारातला. पण जन्ममृत्यूचा प्रवास विज्ञानाच्या प्रगतीनं संपणार नाही. आणि म्हणून लौकिक जगामध्ये विज्ञानाची प्रगती झाली, एकीकडे असं जरी असलं तर त्या विज्ञानाला आश्रय अध्यात्माचा घ्यावा लागेल, तर त्या विज्ञानाने जगामध्ये सुख आणि शांती नांदेल. विठ्ठल विठ्ठल.
स्वप्नात सुद्धा आपण कधी विचार केला नसेल असा. स्वप्नात सुद्धा लाखो वारकऱ्यांच्या जीवनातला वारीचा आनंद गेला. लाखो. कसं आहे, जिसको लागे सोई जाने दुजे क्या जाने भाई. पहिली तीर कबीर लागो दूजी सेना नाई. नामदेव की तो ऐसी लागी घायल कर्मा बाई. जिसको लागे सोई जाने दुजे क्या जाने भाई. ते त्यालाच कळतं ज्याला आस लागलाय, ज्याला खास भूक लागलाय. आणि मग भूक लागल्यानंतर भुकेल्या जीवाला ओढ आहे त्या अन्नाची. भूक लागलेल्या जीवाला ओढ आहे त्या अन्नाची. त्याने ते ताट पाहिले सुद्धा आणि तो ताट खाण्यासाठी धाव घेत असेल ताटाकडे, आणि दुसरा कोणी माणूस मारित असेल तर तो मार खाईल पण त्या ताटाला सोडणार नाही. भुकेली आश्वाना दादा पडे सवे अन्ना. मुको काहे प्राणा परिते तोंडीची ना सोडी. भुकेली आश्वाना दादा पडे सवे अन्ना. मुको काहे प्राणा परिते तोंडीची ना सोडी. किती प्रमाण गोड दिले तो कोबाऱ्याने, एक नाही. भुकेलेल्या एखाद्या श्वानाला, कुत्र्याला भूक लागली आणि ते धाव घेस खाण्याकडे धाव घेते. मुकोप आहे प्राणा परी तोंडीची न सोडे. का बरं? भूक आहे त्याच्या आत, हृदयात भूक आहे. तसं महाराज ज्याला खास भूक लागली आहे त्या जीवाला कोणत्या उपायाने जीवनामध्ये हा आनंद मला मिळवता येईल. कोणत्या जीवना, कोणत्या उपायाने जीवनामध्ये माझी तृप्ती होईल. आणि म्हणून तो जीव सारखा तडफडतो. मन लागी चटपटी कब निरकू घनश्याम. नारायण भूलो सभी खान पान विश्राम. तो जीव विसरून जातो. खरं म्हणजे स्वामीजी म्हणायचे, देव कुठलंही संकट आपल्याला देवाने आणल्यासारखं वाटतंय, परंतु जीवाने ते संकट कधीच मानायचं नाही म्हणायचं. भगवंत जी परिस्थिती निर्माण करतो तो जीवासाठी, साधकासाठी कल्याणाचीच करतो. अर्थात कोरोनाने सगळ्या जगाला अंतर्मुख केलंय, ऐक नाही. कोरोनाने जगाला अंतर्मुख केलंय. जगाचा संबंध तोडावा आणि जीवाने माझ्याशी संबंध जोडावा म्हणून भगवंताने ही लीला केली आहे. स्वामीजी म्हणायचे, असली भजन है जगत का साथ संबंध तोड़ना और भगवान के साथ संबंध जोड़ना भगवान की असली भक्ती है. ही असली भक्ती आहे. अर्थात जीवाने जगाचा संबंध तोडावा आणि एका भगवंताचा संबंध जोडावा, ही भगवंताची खरी साधन आहे. विठ्ठल 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 जगाच्या रंगात किती दिवस रंगून जायचंय. मनुष्य जगाच्या रंगात रंगून जातो. कबीरा ओ दिन याद कर
कबीरा वो दिन याद कर, पग ऊपर तलशीश। कबीरा वो दिन याद कर, पग ऊपर तलशीश। माया के मंडल में बिसर गया जगदीश, कबीरा बिसर गया जगदीश, बिसर गया जगदीश, कबीरा बिसर गया जगदीश। मायेच्या जगात जीव आला रे आला की जीवाला भगवंताचा विसर पडून जीव मायेच्या प्रांगणामध्ये आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते। माया के मंडल में विसर गया जगदीश। मायेच्या जगात आले की मनुष्याला जगदीश्वराचा विसर पडतो आणि म्हणून मायेच्या जगाचा त्याग करून जीवाला भगवंताच्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी भगवंताने केलेली ही लीला आहे। जब कोई आफत आते हैं तो भगवान आपको सावध करने के लिए भेजता है। जेव्हा एखादं संकट येतो, जेव्हा एखादं दुःख येतं, जेव्हा एखादा रोग येतो, तेव्हा भगवंत तुम्हाला ते सावध करण्यासाठी पाठवतो। आणि म्हणून जीवाने इथून तरी सावधान व्हायचंय। अर्थात गेल्या 6 महिन्याच्या काळामध्ये जीव जगाचा संबंध सोडून अंतर्मुख आहे, एकांतात आहे। एका फार मोठ्या महापुरुषाच्या मुखातलं वाक्य आहे, ज्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, असलेली संपत्ती दान करून टाकली आणि एका संतांच्या भूमीमध्ये त्यांनी आपलं जीवन केवळ चिंतनात खर्ची घातलंय। त्यांनी मला बोलता बोलता म्हणले, महाराज एकाचा अंत एकांतात लागतो, लोकांतात लागत नाही। आणि म्हणून जीवाला सावध करण्यासाठी भगवंताने ही लीला केली। म्हणून स्वामीजी म्हणायचे, आते समय अकेले आए थे, आते समय अकेले आए थे, जाते समय अकेले जाने वाले हो, इसके वास्ते कभी कभी अकेले रहना सीखो म्हणायचे। विठ्ठल विठ्ठल अर्थात भगवंताच्या कृपेने मानवदेह प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये भगवंताच्या साधनेसाठी आयुष्याचा वेच व्हावा। आयुष्यातला काळ भगवत चिंतना वाचून जाऊ नये। परंतु समयाचं मूल्य जीवाला कळत नाही। मनुष्य जीवन में सबसे बड़ा अमूल्य धन क्या है? मनुष्य जीवनात सगळ्यात मोठं श्रेष्ठ धन कोणतं आहे? मनुष्य जीवन में सबसे बड़ा अमूल्य धन है मनुष्य जीवन का समय। आणि ज्याने आपल्या मनुष्य जीवनाचा समय सार्थकी घातला त्याचं जीवन धन्य झालं। आपल्या सगळ्यांचं जीवन धन्य व्हावं म्हणून साधू संतांनी आपल्यावरती उपकार केले आणि अधिक मासाच्या पवित्र पर्वकाळात आपण ही भगवत चिंतनाची सामूहिक अनुष्ठानाची साधना करता खूप आनंद वाटला। 21 मार्चला शेवटची सेवा केली। तसं लहर आल्यानंतर आम्ही शेतात बसलो होतो मस्तीमध्ये। पण टाळ मृदंगाचा ध्वनी आपण सगळे गुणीजन गायक वादक तुमच्या पुन्हा चरणी प्रणाम करतो। देवाने आपल्याकडून उर्वरित आयुष्यामध्ये हीच साधना घडून घ्यावी। महाराज सांगतात, भजनी विक्षेप तेची पै मरण नव जावा तो एक क्षण वाया। आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये। आणि भजनाच्या साधनामध्ये विक्षेप होत असेल तर महाराज जीवनाच्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठं संकट आणि दुःख कशाचं आहे तर मरणाचं आहे। व्यावहारिक जीवन जगताना लाखो रुपयाचं संकट आलं तर आम्ही निमूटपणानं सहन करू। लौकिकातले काही संकट असतात, काही परिस्थिती येते दुःखाची, निमूटपणे आम्ही सहन करू, मरणाची परिस्थिती सहन होणार नाही। तुकोबाराय बोलतात, अरे मरण चांगलं आहे पण आम्हाला भजनामध्ये विक्षेप होत असेल तर त्याच्यापेक्षा मरणापेक्षा ते वाईट आहे। म्हणून भजनी विक्षेपतेची पै मरण। हा कारण
मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एक भजन हे मनुष्य जीवनाचं प्रमाण आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, 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 तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय तोरपण जाळावे ते, काय तोरपण जाळावे ते, जाळावे ते अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. काय जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. तुका म्हणे ते भजन प्रमाण, 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 तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण. काय तोरपण जाळावे ते, काय तोरपण जाळावे ते, काय तोरपण जाळावे ते, काय तोरपण जाळावे ते, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, अंगीकार काहीतरी कीर्तन सांगावं, व्याख्यान करावं, त्याच्यापेक्षा तर नुसतं भजन ऐकत बसं वाटायला. ठीक आहे. येथे भजन प्रमाण, मनुष्य जन्माला भजन प्रमाण आहे. आणि ते नसेल तर काय थोरपण जाळावे ते. त्याच्या थोरपणाला जाळावं का म्हणतात महाराज. आगी लागू
तया सुखा जैने हरिनये मुका मज होत का विपत्ते परी पांडुरंग राहो चित्ते. अर्थात मनुष्य जीवनाला भजन प्रमाण आहे आणि म्हणून भजनासाठी मिळालेला देह जर भोजनासाठी जात असेल तर नाही. भजनासाठी मिळालेला देह भजनासाठी जावा लागतो आणि म्हणून जन्माला आल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीला विलंब लावायचे आणि भजनाला विलंब लावायचं नाही. सगराम नावाचे साधू त्यांनी दोहा लिहिलाय. कहे दास सगराम बडगड घाली घोडा भजन करो भरपूर रहे दिन बाकी थोडा. किती दिवस राहिले? किती थोडे उग एवढे राहिलेत. वेणीकरी म्हणे 2 दिवस राहिले हे की नाही. वा आनंद वाटायला पण बरं का भाऊ. असं आहे वय म्हणून वाईट वाटत असेल कदाचित त्याच्या हृदयाला. खरी गोष्ट आहे ना हे की नाही. हो खूप कमी राहिले, खूप थोडे राहिले आणि ते थोडी सुद्धा दिवस कधी जातील सांगता येत नाही. बहुत गई थोडी रही थोडी भी अबजा. राहिलेली सुद्धा दिवस खूप भरकन निघून जाते. महाराज म्हणायचे चिंता करू नका म्हणायचे. का बर? राहिलेल्या थोड्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही खूप शीघ्र गतीने कल्याण करू शकता. महाराज म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये नळ योजना नव्हती, बोर वगैरे नव्हते, विहिरी असायच्या ठीक आहे नाही. बापूंना माहिती असेल त्यांच्या काळात आहे की नाही. बापूंना अटॅक आलता म्हणून सांगितलं मला. वा सेवा श्रवण करायची होती एवढ्या लवकर कसं नेल देव तरी आहे की नाही. वा सेवेसाठी आणखीन जगायचं आहे आणि सेवा घडत नसेल तर भगवंताने मला सुद्धा वाटतं या क्षणाला घेऊन जावं. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 10-15 वर्षापूर्वीची. उन्हाळ्याचे दिवस होते ना, अवकाळी पाऊस होता. खरं म्हणजे सांगू नये पण आपण घरचे माणसं म्हणून सांगायला हे की नाही. अवकाळी पाऊस होता, विजाचा कडकडाट होता आणि उगाच त्या दिवशी मला दिवसभर मुक्ताबाईची आठवण येत होती, काय माहिती नाही. आणि मजलाचा प्रकरण गुणगुणत होतो. 5 फुटावरती बाबळीचं झाड आहे, त्याच झाडाखाली मी होतो आणि त्या क्षणाला वीज कडकडली आणि ती वीज त्या बाबळीच्या झाडावरती पडली. त्या झाडाला भेग पडली त्या विजेची इतका प्रकर्षाने. मला ते आता क्षण आठवते, कानात कांटळी बसली, इतकी प्रखरता होती त्या विजेची. संपाला काय वेळ लागला असता पण त्या क्षणाला भगवंताला म्हणलं देवा तुझ्या कृपेनं वाचलोय, राहिलेला का जर चिंतनात गेला तर राहणं सार्थकी झालं नसता. त्या क्षणाला जीवन संपून जावं. विठ्ठल विठ्ठल हो राहून करायचंय काय? तुका म्हणे काय वाचूनी कारण तुझ एक क्षण विसंगीता, तुझ एक क्षण विसंगीता. तुका म्हणे काय वाचूनी कारण तुझ एक क्षण विसंगीता, तुझ एक क्षण विसंगीता. तुका म्हणे काय वाचूनी कारण तुका म्हणे काय राहुनी कारण तुका म्हणे काय राहुनी कारण कारण एक क्षण विसंगीता. तुका म्हणे काय राहुनी कारण तुझ एक क्षण विसंगीता, तुझ एक क्षण विसंगीता. काय करायचंय मग? वाचून जगून काय करायचंय मग? अर्थात जगण्याचं वाचण्याचं भले पण भगवंताचं चिंतन नाही. परंतु
मनुष्याचं जीवन संपून जाते. म्हणून महाराज सांगतात रही दिन बाकी थोडा, खूप दिवस कमी राहिले, वेळ भरपूर गेलाय. महाराज म्हणायचे जाऊ द्या, चिंता करू नका. राहिलेल्या सुद्धा आयुष्यात, राहिलेल्या सुद्धा समयामध्ये तुम्ही कल्याण नक्की करू शकता, नक्की करू शकता. कसं करू शकता महाराज सांगायचे. पूर्वीच्या काळामध्ये विहिरी असायच्या, आड बार असायचे, ठीक आहे. आणि मग पाणी आणायला सेंदायला जायचे, ते पाणी शेंदण्यासाठी आणण्यासाठी जायचे. सोल असायची 7-8 वाव, घागर असायच्या मोठ्या मोठ्या. ते घागरीला गळा लावायचा आणि ती घागर पाण्यात सोडायची. 8 वाव सोल आहे असं गृहीत धरू. पाणी काढण्यासाठी ती सोल घागर विहिरीत सोडली आहे. 7 वाव, 7.5 वाव, 7.25 वाव सोल घागर विहिरीत गेले आहे. हातात किती राहिले? हा, फक्त इतकी राहिले हातात शिल्लक. महाराज म्हणायचे राहिलेले तितक्या सोलेने गेलेली सोल, गेलेली घागर आणि पाणी तुम्ही मिळवू शकता, ठीक आहे. राहिलेले इतक्याशा सोलनं सोल मिळवू शकता, घागर मिळवू शकता आणि पाणी मिळवू शकता. पण राहिलेली इतकी बी सोल जर गेली तर सोल गेली, घागर गेली आणि पाणी बी गेलं. विठ्ठल 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 म्हणून चिंता करायची गरज नाही. हो गई सो हो गई, अब राख रहे जाय. जे गेलंय ना ते जाऊ दे, पण आता राहिलेलं सुद्धा तितक्याच तळमळीनं आणि व्याकुलतेने जर काळ तशा पद्धतीनं घातला तर नक्कीच जीवनाचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते कल्याण फक्त मनुष्य जीवनात घडू शकते. भगवंताने सृष्टीमध्ये अनेक योनी निर्माण केल्या, अनेक योनी निर्माण केल्या. सृष्टीमध्ये मनुष्यापेक्षा सुद्धा काही दृष्टीने पशुप्राणी श्रेष्ठ आहेत, ठीक आहे. महाराज म्हणायचे गो मातेचा विषय डोळ्यासमोर घ्या. गाय किती पवित्र आहे, गाय किती पवित्र आहे. अरे गायीचं मल आणि मूत्र सुद्धा पवित्र आहे. इतकी गाय पवित्र आहे, पण ती गाय स्वतःचं आत्मकल्याण करू शकत नाही. आत्मकल्याण फक्त मनुष्य देहातच होऊ शकतं. अर्थात भगवंताने 184 योनी निर्माण केल्या, परंतु मनुष्य देहासारखे एक सुद्धा योनी नाही. म्हणून अन्य योनीच्या तुलनेमध्ये मनुष्य देह श्रेष्ठ सांगितला. पशु काय पाप पुण्य जाणती, पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताचे मरती, आंधळी हो बहिरे होती पांगुळ मोके, आंधळी बहिरे होती पांगुळ मोके, अगले हाती नरदेहदान लागले हाती, बहिरी आंधळी बहिरी पांगुळ मुखी, बहिरी अंध होती पांगुळ मुखी, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, एक उपजताती मारती, बहिरी अंध होती पांगुळ मुखी, काय एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळ मुखी. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीते. पशूंना काय कळते पाप पुण्य, हे पशुला कळत नाही. हे फक्त कळण्याची शक्ती भगवंताने मनुष्याला दिली.
म्हणून तर तुलसीदास बाबा बोलतात नरतन समन ही कवन हुदेही जीवचराचर जातत तेही नरक स्वर्ग अपवर्ग बिसेना ज्ञान विराग भक्ति सुख देना राम सिया राम जय जय राम राम सिया राम नरतन समन ही कवनु देही नरद्यासारखी सर्वश्रेष्ठ दुसरी वस्तू कोणती नाही महाराज याला श्रेष्ठत्व देण्यासारखं आहे का याच्यात एकीकडे विचार करावा तर शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा ऐसे एकीकडे विचार करावा या शरीरासारखी दुसरी घाणेरडी वस्तू कोणती नाही एकीकडे हा विचार आहे तर दुसरीकडे सांगतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले केव्हा शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म शरीराच्या द्वारा जेव्हा परब्रह्माची प्राप्ती होईल तेव्हा ते शरीर उत्तम आहे आणि म्हणून असं उत्तम असणारं शरीर भगवंताने दिलं म्हणून मनुष्य देहाचा महिमा गायला अरे मनुष्य देहाचा महिमा मनुष्य देहाच्या आकृतीवरून नाही आणि मनुष्य देहाचा महिमा मनुष्य देहाच्या आकृतीवरून असता तर राजा जनकाच्या दरबारामध्ये अष्टावक्र मुनीचा सन्मान झाला नसता राजा जनकाच्या दरबारात अष्टावक्र मुनीचा सन्मान का झाला त्यांच्या आकृतीवरून नाही झाला त्या देहात असलेल्या विवेक शक्तीवरून झाला म्हणून भगवंताने मनुष्याला विवेकाची शक्ती दिली महाराज सांगतात असा विवेक तुम्हाला दिला त्या विवेकाच्या द्वारा तुम्ही विचार करा कोणता करा अभंगाचं पहिले चरण सारा सार विचार करा उठा उठी 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 नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्देल संकट दयाच्या चिंतने निर्देल संकट नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्देल संकट दयाच्या चिंतने निर्देल संकट सारा सार विचार सारा सार विचार करावो ठावोते सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करावो ठावोते सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करावो ठावोते सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करावो ठावोते सारा सार विचार नाम धरा कंठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने नाम धरा कंठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या महाराज बोलतात
विचाराची शक्ती, विवेकाची शक्ती भगवंताने मनुष्याला जन्मी. म्हणून तुम्ही काय करता? विवेकाने विचार करा. कोणता? सारासार विचार. सार आणि असार या गोष्टीचा विचार करा. मनुष्य विचार करत नाही का? मनुष्य बिलकुल विचार करतो, पण मनुष्याचा विचार नको त्या गोष्टी विचार करण्यामध्ये संपून जातात. विचार करिता वाया जाय वेळ, लटिकेते मूळ फजितीचे. मनुष्य जीवनाचा विचार जो व्हायला पाहिजे तो विचार होत नाही, नको तो विचार होण्यामध्ये जीवन संपून चालतं. म्हणून विचार करा म्हणतात. कोणता? सारासार विचार. महाराज अगोदर आम्हाला सार कशाला म्हणावं आणि असार कशाला म्हणावं हे कळावं लागेल, तेव्हा आम्ही सार आणि असार या गोष्टीचा विचार करू. जीवनामध्ये पहिलं विवेकाची दृष्टी यावी लागते, दृष्टी असावी लागते. दृष्टी असेल तर भूस आणि कण बाजूला करू शकतो, हे का नाही? ज्याला दृष्टीच नाही अशा आंधळ्या माणसासमोर दळण करण्यासाठी पुढे ठेवले म्हणा, त्या दळणातले ते खडे बाजूला काढू शकत नाही, कारण त्याला ती दृष्टी नाही. तसं संत महात्म्यांनी आम्हाला दृष्टी दिली आणि त्या दृष्टीने आम्ही सुद्धा विचार करायचा आहे. सारासार विचार. सार आणि असार या गोष्टीचा विचार करायचा आहे. सार कशाला म्हणतात? आमच्या गुरुजी व्याख्या सांगायची आम्हाला. वस्तूचा विचार केला असता, वस्तूचा विचार केला असता वस्तू संपत नाही, पण विचार संपून जातात, त्याला सार तत्व म्हणतात. वस्तूचा विचार केला असता वस्तू संपत नाही. परमात्मा नामाच्या वस्तूचा विचार करता 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 वेद, शास्त्र, पुराण अनेक जण थकून गेले, थांबले. जेते तुझा वेदा न कळेची पार, तेते मी पामर काय वानू. वेदाला सुद्धा कळलं नाही विचार. कळलेची नाही वेदासी काही, पुसू नका बाई वेदासी काही. पुसू नका बाई वेदासी, पुसू नका बाई वेदासी काही. कळलेची नाही शेष क्षणला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा. देवका हो विटेवरी उभा, देवका हो विटे उभा उभा. देवका हो विटेवरी उभा. शेष क्षणला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा. देवका हो विटेवरी उभा, देवका हो विटेवरी उभा उभा. देवका हो विटेवरी उभा. बुजू नका बाई वेदासी काही, बुजू नका बाई वेदासी काही. कळलेची नाही, कळलेची नाही. शेष गणला झाल्या दिवसाचा जिभा जिभा. देवका हो विटेवरी उभा उभा. देवका हो विटेवरी उभा उभा. देवका हो विटेवरी उभा उभा. जिभा जिभा. देवका हो विटेवरी उभा उभा. देवका हो विटेवरी उभा उभा. देवका हो विटेवरी उभा. पुसू नका बाई वेदासी काही. कळलेची नाही. ऐका, महाराज सांगतात तेथील प्रमाण न कळे वेदासी, नेनवे वेदासी, ते जीवजंतूशी के विकळे. अर्थात थांबावं लागलं. वेद, शास्त्र, पुराण विचार करता करता विचार संपले, पण विचाराची वस्तू मात्र जशीला तशी आहे. त्या वस्तूला सार म्हणतात. आणि वस्तूचा विचार केला असता विचार संपला नाही आणि वस्तू टिकली नाही, त्याला असार म्हणतात. ठीक आहे. जगताच्या संबंधाने विचार करायचा, जगातली कोणती वस्तू टिकली?
जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृग जळ म्हणून चिंतीचे रन कमळ रकुमा देवी वराते. अर्थात एक परमात्म्याला सोडून बाकी सगळं असार आहे. म्हणून तुम्ही विचार करा, सारासार विचार. आणि साधू त्यालाच म्हणतात. कुणाला? साधू ऐसा चाहिए. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुहाय. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुहाय. सार सार तो लेत है तोता देत उडाय कबीरा. तोता देत उडाय, तोता देत उडाय कबीरा. तोता देत उडाय. वा साहेब, आनंद आहे की नाही? नुसता आनंद नाही, हा रस आनंदाचा आनंद नाही बा, आनंदाचा सागर आहे की नाही? व्यसनी माणसं बंद झालं तेव्हा किती तडफडत होते. किती किलोमीटर रांग लागली होती असं लोक म्हणतात बा. एक जण विचार म्हणले, रांग कशाची आहे म्हणली, तुम्हाला सांगायचं नाही म्हणले ते. म्हणजे त्यांची निष्ठा किती आहे त्याच्यावर. महाराज तसे सुद्धा आपले हृदयाचे तडफड व्हावी लागते. छिन छिन व्याकुल होत हिया, छिन व्याकुल होत हिया. दिन नहीं भूख देने नहीं निद्रा. दिन नहीं भूख देने नहीं निद्रा. छिन छिन व्याकुल होत हिया, चितावन मोरी तुमसी लागी पिया. छिन छिन व्याकुल होत हिया, चितावन मोरी तुमसी लागी. मीराबाईचं भजन आहे. मीराबाईकडे एक सखी जाते मीराबाईची. मीराबाईला विचारते, मीराबाई काय चाललंय? मीराबाई सांगतात, काय चाललंय म्हणून सांगू. दिन नाही भूक, दिवसा भूक लागत नाही. रेने नाही निद्रा, रात्री झोप येत नाही. छिन छिन व्याकुल होत हिया, चितावन मोरी तुमची लागे पिया. हृदयाची ही तगमग. जीवना वेगळी मासुळी, जीवना वेगळी मासुळी. 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 तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. तैसा तुका तळमळी. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. तळमळी तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जीवन वेगळी मासुळी,
देवाच्या कृपेनं या प्रमाणासारखं आपलं सुद्धा जीवन बनावं. ठीक आहे महाराज, एक क्षण असा यावा, एक अवस्था अशी यावी आपल्या जीवनामध्ये. माशाला सोडून पाण्याला सोडून जसा मासा राहत नाही का, तसं आमच्या हृदयाची अशी तडफण व्हावी, अशी आग लागावी, अशी व्याकुलता व्हावी. असे बिना पंख फुटेवाला पक्षों का बच्चा अपने माँ के लिए नहीं रह सकता. बिना पंख फुटलेला पिल्लू पक्षाचा माई वाचून राहू शकत नाही. आठवते ते लहानपणी देवळे असायचे घरामध्ये, ते चिमणी त्या पिल्ल्याला जन्म द्यायची आणि ते चिमणी चाराला शोध घेण्यासाठी बाहेर पडायचे आणि ते पिल्लू माईची वाट बघत 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 घरट्याच्या समोर यायचं. चाहू लागली की चिव चिव करून ती चोच असं करायचं. आठवते मला, आपण बघितले सगळे डोळ्याने प्रसंग आहे का, आठवते मला, चांगला आठवते लहानपणीचा तो प्रसंग. आणि ते पिल्लू माईची चाहू लागली की त्या देवळीच्या बाहेर यायचं आणि असं चोच करून असं वासून ओरडायचं. आणि ती माय बरोबर दाना शोधून आणायची, पोटात घालत नव्हती. बाळाच्या एवढीने त्या माईने ते दाना तोंडात आणायचा आणि तोंड बसलेल्या त्या बाळाच्या तोंडामध्ये तो दाना आज्यात टाकायचा. महाराज म्हणतात, बिना पंख फुटेवाला पक्षों का बच्चा अपने माँ के लिए तरसता है. बरोबर. तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, माझी पक्षिणी मी तुझे अंडज, तू माझी पक्षिणी मी तुझे तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज. तारा घाली माझा विठाबाई, तारा घाली माझा विठाबाई, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू. तारा घाली माझी विठाबाई, तारा घाली माझा विठाबाई, विठाबाई, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे. कसले प्रमाण आहेत, कसले अभंग आहे तो. ठीक आहे. त्या पिल्ल्याच्या ओढीने त्या माईने धावत यायचं. ठीक आहे. पिल्ल्याच्या हृदयात जशी भूक आहे माईची, त्या चाऱ्याची माईची, तशी आमच्या हृदयात देवाची भूक असावी. आणि ती माय जसं पिल्ल्यासाठी धावून येते तसं देवाने आमच्याकडे धावून यावं. ही अवस्था यावी, ही तळमळ व्हावी. महाराज सांगतात, देवाच्या कृपेने ती तगमग व्हावी आणि त्या अवस्थेमध्ये जीवन आपलं एकरूप होऊन आम्ही आमच्या भगवंताच्या चरणाशी एकरूप व्हावा. महाराज म्हणायचे, बिना पंख फुटेवाला पक्षों का बच्चा अपने माँ के लिए तरसता है, पति की विरह पतिव्रता अपने पति के लिए उत्कुंठित है, गायों का दूध पीने वाला बछड़ा अपनी माँ के लिए तरसता है, उतना मेरा मन प्रभु आपके लिए छटपटा रहा है. गाय चरून जेव्हा शेतातून येते तेव्हा ती वासरू बिरड फोडू देत नाही, झटके मारते, है की नाही. इतकी भूक आहे त्याच्या हृदयात, तितकी भूक. उतना मेरा मन प्रभु आपके लिए छटपटा रहा है. प्रभू, इतकी माझ्या हृदयाची तगमग आहे आणि ती तगमग देवाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी इच्छा करू.
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जमते का बघा म्हणलं. 6 महिन्याचा गॅप आहे ना. आनंद आहे. चाल म्हणायची. सारासार विचार. महाराज म्हणतात विचार करा, सारासार गोष्टीचा करा. कधी उठाउठी त्या क्षणाला करा. हा, परमार्थिक गोष्टीला कधी विलंब लावायचा नाही. आणि उद्या कशी शब्दप्रयोग कधी परमार्थात करायचं ना. उद्या परमार्थ करू ही भाषा आयुष्यात कधी येऊ द्यायचीच नाही. उद्या करू हे का नाही, हे कधीच येऊ द्यायचं नाही. कारण उद्या आपल्या हातातली गोष्ट नाही. म्हणून महाराज सांगतात उठा उठी आलिया संसारा, उठा वेग करा हे की नाही. वेग करी भजना काळे म श्रेष्ठ कैसिनी वैकुंठ पावशेल झणी. मोलाचे आयुष्य दौडी तो शिवाया, मध्यानाची छाया जाये वेगी. माध्यानाला आलेला सूर्य जसं हळूहळू अस्तमानाला चाललाय तसं जीवन अस्तमानाला चाललंय. आणि ते जीवन कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून उद्या हा प्रयोग करायचा नाही. कल 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 क्या करे, कल 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 क्या करे. कल काल के हाथ, कल 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 क्या करे. कल काल के हाथ, कल करे सो आज करे, आज करे सो अभी. कबीरा आज करे सो अभी, आज करे सो अभी. कबीरा आज करे. काता पुढे पळायला. कलकल कलकल क्या करे कल काले के हाथ. म्हणून कल करे सो आज करे, आज करे सो अभी. परमार्थिक जीवन जगताना उद्याचं काम आज करायचं. वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले यांच्या वाक्याची आधारी खूप वेळ सांगतो. आता सांगणार आहे, पुन्हा ही सांगणार आहे. दुसरं काही सांगत येतच नाही. काही सांगू काय मोलाचे वाक्य महाराज याद येते होत्या महापुरुषांचे. त्यांच्या स्मरणाने आपला उद्धार व्हायचा. बघा इतकी मोठी माणसं हे, नुसतं त्यांचं स्मरण केलं, त्यांच्या स्मरणाने आपला उद्धार व्हायचा. गुले बाबा म्हणायचे ज्याला संसार करायचा आहे त्याने आपण 100 वर्ष जगणार आहोत असं समजून
संसार करायचा म्हणजे संसार होतो. संसार करणाऱ्या माणसाने किती वर्ष जगणार आहोत? 100 वर्षात जगणार आहोत असं समजून संसार केला तर संसार होतो म्हणायचे. आणि परमार्थ करणाऱ्या साधकाने परमार्थ करताना आपला शेवटचा श्वास आहे असं समजून परमार्थ करायचा म्हणजे परमार्थ सिद्धीला जातो. हा शेवटचा श्वास आहे. आखिर कसं क्या खबर है दम निकल जाएगा. अरे काय सांगतो ते, आयुष्य निघून जाईल बरं. श्वास कधी येईल, परत घेतला श्वास पुन्हा सांगू येईल का नाही सांगता येत. म्हणून उठाउठी विचार करा. तो विचार सर्वसामान्यांना कळणार नाही. मग तो सार विचार कोणता आहे? नामधरा कंठी विठोबाचे देवाचे नामचिंतन हे कलियुगातलं फार मोठं प्रभावी साधन आहे. म्हणून कलियुगामध्ये साधकांनी अन्य साधनेच्या भानगडीत पडायचं नाही. नहीं कली कर मन भगती बिबेकू राम नाम अवलंबन हे. नहीं कली कर मन भगती बिबेकू राम नाम अवलंबन हेतु. काल नेमी कली कपट निधानु नाम सुमति सुमिरत हनुमान. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. नहीं कली कर मन भगति बिबेकू राम नाम अवलंबन हे. कलियुगामध्ये अन्य साधनेच्या भानगडीत पडायचे नाही. जीवाने एक भगवंताचं नामचिंतनाचा आश्रय घ्यायचा. चहुयुग चहुश्रुत नाम प्रभावू कली विशेष नाही आन उपावू. कलियुगामध्ये अन्य उपाय जीवाला तारक नाही. इतकं भगवंताचा नामाचा प्रभाव जीवाला कल्याणकारी असल्यामुळं तुम्ही काय करा, नामधरा कंठी विठोबाचे देवाचं नाम कंठामध्ये कंठस्थ करा. त्याच्याशिवाय काळ जाऊ ने दिवाया चिंतू विठोबाच्या पाया. चिंतू विठोबाच्या पाया. काळ जाऊ दे देवाया चिंतू विठोबाच्या पाया. चिंतू विठोबाच्या पाया. चिंतू विठोबाच्या पाया. काळ जाऊ ने देवाया, काळ वाया जाऊ द्यायचा नाही. चिंतो विठोबाच्या पाया. म्हणून महाराज सांगतात देवाचं नामचिंतन कंठामध्ये धारण करा. महाराज आम्ही सगळे लोक लाभावरती हेतू ठेवून कोणती गोष्ट करणारे आहोत. तुम्ही नामचिंतन घ्या म्हणता, त्याचा फायदा काय? महाराज तो फायदा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तयाच्या चिंतने निर्सेल तयाच्या चिंतने निर्सेल तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने निर्सेल तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने निर्सेल संकट. सिंधू तराल दुर्गात बाबा सिंधू. तयाच्या चिंतने निर्सेल तयाच्या चिंतने निर्सेल तराल दुर्घाट भव सिंधू. तराल दुर्घाट भव सिंधू. तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने
संकट दयाच्या चिंतने निर्जल 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 संकट कराल दुर्गत भवसिंधू कराल दुर्गत भवसिंधू दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दुर्गत भवसिंधू दयाल दुर्गत भवसिंधू दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट भगवंताचं नाम कंठामध्ये कंठस्थ केल्यानंतर फायदा काय होईल महाराज? महाराज सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट. ठीक आहे, भगवंताच्या चिंतनाने संकट नाहीसे होतील. कोणते? कोरोनाचे का? हो महाराज, ऐके नाही, या प्रमाणानेच अभंग घेतला. खरं म्हणजे आज सगळं जगत संकटग्रस्त आहे. सगळं जगत महामारीने पीडित आहे, दुःखी आहे. सगळ्या जगासमोर फार मोठे संकट आहे. साधू संतांनी सांगून ठेवलंय. एका फार मोठ्या व्यक्तीचा फोन आलता मला. महाराज, या संकटातून मुक्त व्हायचं असेल तरी भगवंताच्या नामाचाच आश्रय घ्यावा लागेल. त्यांनी कबूल केलं, त्यांनी स्वतः. विज्ञानामध्ये किती बी प्रगती होऊ द्या, किती बी औषध निघू द्या, आहे की नाही, भवरोगा ऐसे जाय आणि की काय शिल्लके, आहे की नाही. असे मोठे संकट असले तर ते भगवंताच्या नावाने सहज संपून जातात. मग या गोष्टीचं घेऊन कशाला बसलात? भामचंद्रावरती एक साधक भेटले होते. बोलता बोलता सहज विषय सांगितला. मी कॅन्सरच्या रोगाने पीडित होतो म्हणले महाराज. कोणत्या रोगाने? कॅन्सरच्या बिमारीने मी पीडित होतो. आता आयुष्य संपलंय. मग अशा वेळेला आश्चर्य कोणाचा? जगात ते आश्रय संपले की मनुष्य मग जगदीश्वराचा आश्रय घेतो, ठीक आहे नाही. मला वाटते अगोदरच जगदीश्वराचा आश्रय घ्यायला शिकल्यानंतर जगाचा आश्रय घ्यायची गरजच नाही. पण काय करणार, जीवाचं अज्ञान आहे आणि म्हणून जीव दुसऱ्याचा आश्रय घेते. प्रसंग आठवायला आता काय करावं, वेळ व्हायला आहे की नाही. एक नाव असते म्हणा समुद्रामध्ये, नाव, आणि नावेवरती एक ध्वजा असतो म्हणा. ध्वजावरती एक पक्षी बसला त्या ध्वजेवरती. नाव मध्यभागी गेली. पक्षाने जिकडं बघावं तिकडं पाणी दिसायला. तो उडतो. एखादं झाड दिसेल म्हणून इकडे तिकडे बघतो, फिरतो. त्याला तिथे कोणाचा आश्रय दिसत नाही. शेवटी त्याला कोणाचा आश्रय घ्यावा लागला? त्या ध्वजाचा. महाराज, त्या पक्षीला जसं ध्वजाच्या आश्रयाशिवाय दुसरा उपाय नाही, तसं बहुरूपी सागरामध्ये या जीवाला भगवंतशिवाय जगात कोणाचाच आश्रय नाही. हा, ह्याची भवरोगाचे औषध. हा, जन्ममरण तुटे व्याध, आहे का नाही. ही भगवंताच्या नामाची शक्ती अशी अलौकिक आणि दिव्य आहे. त्या साधकाने सांगितलं, महाराज, तेव्हापासून मी या महाराजांच्या तुकोबऱ्यांच्या कृपेने या साधनभूमीमध्ये आश्रय घेऊन चिंतन करतो. 2-3 वर्षांनी मी चेक केला तेव्हा तो माझा रोग निघून गेला. हे पटेल का? हे पटत नाही. ज्याचा विश्वास नाही ते त्यांचं जगच नाही, आहे की नाही. महाराज, असे काही अनुभव दिव्य आहेत
काही साधकांचे ऐकायला गेले की आश्चर्य वाटते आणि ही सत्य आहेत, ही घटना सत्य आहेत. म्हणून महाराज सांगतात किती जरी मोठं संकट असलं तर भगवंताच्या नामाने ते संकट नाहीच होतं. म्हणून तयाच्या चिंतने नसेल संकट तराला दुर्गट भवसिंधू. बहुरूपी सागरात तुम्ही तरुण जाल. त्याच्यासाठी काय करा, तुम्ही मनुष्य जन्माला आलात मग तुम्ही काय करा, नाम राम स्मरण करा. जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम. हा, मनुष्य जन्माला आलात वाचेने राम 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 म्हणत राहा. राम नाम की लूट है, राम नाम की लूट है, राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. अंत में पछताएगा जब प्राण जाएगा छूट, कबीरा प्राण जाएगा छूट, प्राण जाएगा छूट, कबीरा. कबीरदास महाराज सांगतात राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत में पछताएगा जब प्राण जाएगा छूट. पण पश्चाताप होईल कधी, प्राण गेल्यावर पश्चाताप होईल पण उपयोग होणार नाही. ठीक आहे का, बरसा सब कृषी सुखाने आणि समय चुका पुनी का पस्ताने. धान वाळून गेलं पुन्हा दुधारी पाऊस पडला म्हणा, जमतंय का, जमतंय का, नाही जमत. अरे त्या वेळेला पाऊस पडला का मग वाळलेलं धान सुद्धा टवटवीत होतंय. धान वाळून गेलं पुन्हा पाऊस पडला उपयोग होत नाही. तसं वेळ निघून जाते आणि पुन्हा पश्चाताप होतो. म्हणून पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा चाललेला आयुष्याचा काळ प्रभू चिंतनात घाला. म्हणून महाराज सांगतात जन्मुनिया कुळी वाचिस्मरे राम राम राम. म्हणत राहा. धरी हाची नेम. आपला नित्यनेम 1 घंट्याचा नसावा बरं का. नाही नाही, मी माझ्या मनाला सांगतोय बरं का. आपण परमार्थातले सगळी पवित्र मंडळी आहात. तुमच्या सहित माझ्या सहित आपण सगळेजण देवाला विनंती करू आमचा नित्यनेम घंट्यापुरता नसावा. घंटेच्या घंटे जावे महाराज, घंटेच्या घंटे. असं कधीतरी लगन लागावे, असा कधीतरी एक दिवस होऊ बाबा की आम्ही बसल्यानंतर आम्हाला जेवायची सुद्धा भान हो. हे का नाही. नारायण हरी लगन में ए पाचन सुहात, विषय भोग निद्रा हासी जगत प्रीती बहुबात. या गोड लागून लागतात. है का नाही. गोड का लागतात, आणखीन लगन लागली नाही. है का नाही. लगन लागली नाही म्हणून गोड लागतात. ज्याला खासच लगन लागले त्याला गोड लागतच नाहीत. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, ना आठवे भूक दहन काय. ही तर मग म्हणून महाराज सांगतात ते चिंतन घेताना धरी हाची नेम अहर्निशी. अहर दिवस निशी रात्र, रात्रन दिवस रात्रन दिवस. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम
नाथ बोलू नहीं राम 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 हे नाथ बोलो ये राम 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 हे नाथ बोलू नहीं राम 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 हे नाथ बोलो ये राम 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 भजन म्हणायचे स्वामीजी मस्तीत असायची बघा. त्यांना 102 वर्षाचा वय होता. आम्ही गेलतो तेव्हा पहाटे 5 वाजता सत्संग असायचा. अच्छा समय तो बर्बाद करते हो और नींद के समय में भगवान का चिंतन करते हो म्हणायचे. साधक लोगों ने हमेशा ब्रह्म मुहूर्त में भगवान का चिंतन करना चाहिए म्हणायचे. जो ब्रह्म मुहूर्त में भगवान का चिंतन करता है ब्रह्म उनको ही पहचान में आता है म्हणायचे. मस्त असायचे. मस्त असं भजनात राहायचे, तल्लीन राहायचे, अखंड चिंतनात. महाराज सांगतात ते नाम ते राम घ्यायचे आणि घेत असताना धरी हाची नेम अहर्निशी रात्रंदिवस अम्मा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. अखंड चिंतन, अखंड चिंतन. महाराज त्या चिंतनाने काय होईल? अरे तो उद्धरून जाईल यात नवळ नाही. कोट्यावधी कुळांचा उद्धार होतो. हे भगवत नामाचा महिमा अभंगाच्या शेवटचे चरण सांगतात. तुका म्हणे कोटी कुळी पुनीत, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत. कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. 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 तराल दुर्घट भवसिंधू, तराल दुर्घट भवसिंधू. तराल दुर्घट भवसिंधू, तराल दुर्घट भवसिंधू. दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने
निर्सेल तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे कोटी कुळिते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू बालक कहे तू दी बाता सुन मुदित मनुपित और माता बालकांना बोबड बोलावं मातेने ते कौतुकांना आनंद मानावा तज्ञाप्रमाणे झालेली अल्पशी सेवा अल्पबुद्धीप्रमाणे ना भक्तिज्ञान वैराग्य अधिकार बालकांना बोबड बोलावं मातेने ते कौतुकांना आनंद मानावा त्या न्यायाप्रमाणे भगवान हनुमानजीच्या चरणी उपस्थित सर्व गुणीजन वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून या सेवेच्या द्वारा भगवंताकडे आपण प्रार्थना करू. कोरोनासारख्या महामारीने सगळ्या संपूर्ण विश्वाला त्रस्त केले आणि या महामारीच्या संकटातून देवाने सगळ्यांना मुक्त करावं. मुक्त करून सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी आणि मिळालेली शक्ती सद्बुद्धी सगळी प्रभुचिंतनामध्ये खर्ची व्हावी. तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ करणी ह्याची करा चित्ती पांडुरंग धरा आयुष्यामध्ये ही साधना घडावी अशी प्रार्थना करून अधिक मासाच्या पवित्र पर्व काळात संयोजकांना मी पुन्हा धन्यवाद देतो. महाराजांनी सांगितलं की त्यांचा मला परिचय नाही. शांभाऊ शिंदे असं आहे, धन कमाना कोई बढ़िया बात नहीं. एक दोहा सांगू का नको मला प्रश्न पडलाय. थोडं आपल्या वाणीला शोभत नाही ती साधू संतांचा अधिकार म्हणून त्यांनी सांगितलं. क्षमा मागून सांगतोय, इथं मातावर्ग कोणी नाही. तुलसी सोही नर चतुर है राम भजन में लवलीन. तुलसी सोही नर चतुर है राम भजन में लवलीन परधन पर मन हरण में वेशाभिप्रवीण. कोई बढ़िया बात नहीं, बिल्कुल बढ़िया बात नहीं, लेकिन कमाए हुए धन का सदुपयोग करना उसी भी ज़्यादा बढ़िया बात है. अर्थात धन मिळवणं पुरुषार्थाच्या गोष्टी नाहीत म्हणतात संत महात्मे, पण कमवलेल्या धनाचा सदुपयोग करणं हा मोठा पुरुषार्थाचा गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या प्रापंचिक व्यापातून व्यावहारिक कर्म करत असताना व्यावहारिक जबाबदारी सांभाळत कोरोनाच्या काळामध्ये अधिक मासाच्या पवित्र पर्व काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या परिश्रमानं हा सगळा सायास गोळा केला. टाळ मृदंगाचा ध्वनी ऐकला की मला इतकं हृदय शांत वाटलं. खूप दिवसांनी हा आवाज कानावरती पडला. खूप दिवसांनी व्यसनी माणसाला त्याचं व्यसन मिळालं का तो जसं तृप्त होतो, संतुष्ट होतो, तसं आम्हाला सुद्धा लागलेलं एक व्यसनच म्हणायचं आहे. आणि ते आनंद टाळ मृदंगाच्या ध्वनीमध्ये अधिक मासाच्या पवित्र पर्व काळामध्ये यांच्याद्वारा सगळ्या संयोजकाच्या द्वारा आपण सगळी गुणीजन गायक वादक, इथं गर्दी नाही पण दर्दी आहे बरं का. आणि परमार्थात गर्दीची गरजच नाही आहे की नाही, अजिबात गर्दीची गरज नाही, इथं दर्दीच लागतात. हां, स्वामीजी म्हणायचे हरिकथा से लोग आते हैं, हरिकथा से लोग आते हैं, लेकिन शुद्ध हरिकथा से भगवान आते हैं. आणि म्हणून आपण एवढ्या शुद्ध भावनेनं हे सगळे सायासाने कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या सायासाने हा सगळा वारकरी मेळावा गोळा केला. देवाच्या कृपेने तुम्हाला आणखी शक्ती लाभो आणि ती शक्ती सगळी शक्ती पुन्हा संत सेवेमध्ये परमार्थामध्ये खर्ची व्हावी. आणि देवाला आमची सुद्धा प्रार्थना असेल या सेवेमध्ये सुद्धा सेवा करता करता आमचा प्राण ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या लीन व्हावा. भजन करत करत कीर्तन करत करत नामचिंतन घेत घेत आम्ही आमच्या जीवनाचा शेवट गोड करावा, देवाने तो पडून घ्यावा अशी विनंती. तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम बोला तुकाराम 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 तुकाराम